नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळीच 5 वाजता उठले, कारण माका जायचं होतं आज दादरला. सकाळी आज थंडी एवढी पडलेली की त्या थंडीचा आस्वाद घेत कुडकुडत हुडहुडत मी कडेकडे येऊन पोचले एक्सप्रेस हायवेवरती इल्यावरती लक्झरीवाल्यानं माका ओव्हरटेक केल्यान आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं माका दर्शन करून दिलं. तर तुमका सुद्धा प्रश्न पडलो असतात की सकाळी जीव घालू जाता काय. तर मी आज निघालेलो स्वस्तातली भाजी घ्यायसाठी दादरच्या भाजी मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये येले आणि बघता तर काय सकाळी थोडी गर्दी कमीच होती. पुढे जाऊन बघते तर काय मंडळी आवळ्यावालो आज आपला आवळ्यांचं वाटो लावून बसलेलो होतो. तर मी सांगले तू पण निवड आणि मी पण निवडतोय. तर आजन मका अर्धा किलो आवळ दिल्या. तर हळूहळू बाबलो बेबला पिंक्या सकाळी भाजी घेण्यासाठी मार्केटमध्ये गर्दी करू लागली. परबांच्या बाबल्याकडून 10 रुपयाची लिंबू घेतले आणि मी पुढे सटाकले. पुढे जाऊन बघते तर काय जशी कोंबडी जशी सोलतात तसं आजो फ्लॉवरांका नुसतं सोलीतच होतो. बघता माझी नजर पडली आंब्याच्या बिटकीवर. पण आंब्याच्या बिटकींची रेट ऐकली माझ्या तोंडात. भाजीची शॉपिंग करता कधी दिवस उजालो तर काही समजलाच नाही. आणि हकडी येऊन बघते तर काय बांधला तो जीवन मिरचीचं ढीग लावून बसलेच होतो. शेवटी आळवाची पानं घेतली आणि मी निघाले गाडीकडे जाऊसाठी. तर हकडी झोमॅटोवाल्यांची कृपा. झोमॅटोवाल्यांनी मला दिलेली बॅग, ते आज बॅगेचा उपयोग मी आज भाजी नेण्यासाठी करतले. आणि सकाळी भूक लागली म्हणून म्हटलं अन्नाकडे जाऊन मेंदू वडे खाऊया. तर हकडी बघता येतं का ह्या अन्नाच्या ऐवजी कोणी खन्नाच उभं होतो. तर शेवटी अन्न इलो. अन्नान गरमागरम वडे टाकल्यान, थंडगार चटणी टाकल्यान, सांबार टाकल्यान आणि माका दिल्याने एक मेंदू वड्याची प्लेट. मंडळी तुम्ही सुद्धा खाऊ केव्हा आणि तुमका व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओ.